बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये राव यांच्या पॅनलचा विजय झाला आणि ठाकरे बंधूंना मात्र मोठा धक्का बसला। ठाकरे बंधूंच्या पॅनलचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत मोठा पराभव झाला। ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्ट पतपेढीतली सत्ता गमावली। शशांक राव यांचं पॅनल 14 जागांनी जिंकून आलं, पहिल्या क्रमांकावर आलं। प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची युबीटी यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून बीएससी कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खासगीकरण आणि कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे। जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढल्या असतील। पहिली गोष्ट तर 7 जागा मिळाल्या का 9 मिळाल्या का 21 मिळाल्या, यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलबाला केला, ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला, मुंबई आमची, मराठी आमची, ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच, त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला। पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला, पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो। पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला। पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, ईओडब्ल्यूच्या नोटिसेस पाठवलेल्या।